कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सारंग सर, काय झालं? तुम्ही ठीक आहात ना? तुम्हाला एवढा घाम का सुटलाय? नाही नाही, मी ठीक आहे, असं काही नाही ते। तू माझी काळजी नको करू। मला खरं तर मला एक महत्वाची गोष्ट बोलायची होती। माझं काही चुकलं नाही ना? माफ करा। मला माहिती आहे तुम्हाला कालपासून तुम्ही काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतायत, पण माझंच काही ना काहीतरी झालं होतं। हे बघा सारंग सर, माझं काही चुकलं असेल ना तर तुम्ही माझ्यावर ओरडा, तुम्ही रागवा, तुम्ही कोणतीही शिक्षा द्या, चालेल। पण नाही नाही, शिक्षा वगैरे का देईन मी? असं काय तुझं काही चुकलेलं नाही आहे। ॲक्च्युली मला सांगायचं असं होतं की म्हणजे काय झालं की ऐश्वर्या वहिनी तुला जे काही बोलली, किंवा तू जेव्हापासून या घरात आली आहेस ना तेव्हापासून जे काय घडलंय ते मी पाहिलंय स्वतःहून। तू किचनमध्ये राहत होतीस, किंवा म्हणजे जो काही तुला त्रास झाला, तुला ताराला असिस्ट करायला पण नाही म्हणत होते म्हणजे ऐश्वर्या वहिनी जे काही बोलली, तर त्या सगळ्याच बाबतीत मला तुला म्हणजे मला सारंग, नाही आम्ही अर्ध्या तासात पोहोचतो। हो, पोहोचतो। ऐक ना, ते क्लायंट तुम्ही त्यांना बोलवलं होतं ते अर्ध्या तासात ऑफिसला पोहोचतात। तूच वेळ ठरवली होतीस ना? हां, ते पोहोचतात। सावली, सॉरी, काही महत्वाचं बोलत नव्हतात ना? जरा अर्जंट काम आहे म्हणून लवकर जायचं। चल, अरे चल पटकन। सारंग सरांनी नेमकं काय बोलायचं असेल? कोणासाठी एवढी तयारी चालू आहे? सध्या कोण आहे आपल्या सगळ्यात जवळचं? आपली लेक। मग त्याच आपल्या लेकीची पहिली संक्रांत आहे। अहो, सारंगला वाण द्यायला हवं। मकर संक्रांती ते रथसप्तमी ते विवण करतात। तिलोत्तमा काही करणार नाही, आपण करायला हवं। पण आजूबाजूची एकूण परिस्थिती बघता, परिस्थिती कशीही असली तरी आजपर्यंत आपण मार्ग शोधून काढलाच आहे, आणि मला खात्री आहे तुम्ही काही ना काहीतरी छान मार्ग शोधून काढालच। त्या भैरवी वजने कारण नसताना सगळ्यां, पण मला खात्री आहे तुम्ही सावलीला नक्कीच प्रेमाने समजावून सांगाल, आणि बापाचं प्रेम बघून सावलीचा राग कुठल्या कुठे पळून जाईल। सावलीत आणि आपल्यात एक वेगळंच नातं निर्माण झालंय हो। मग सावली, ओ सौभाग्यवती, असं काय बघताय? इतक्या वर्षांनी तुमच्या चेहऱ्यावर निखळ आनंद बघते। हा, त्याचं कारण सुद्धा नितळ झऱ्यासारखी असलेली माझी लेकच आहे। लेकीच्या सुखापलीकडे काय हवं असतं अजून बापाला? कसं सॉरी म्हणू मी सावलीला? म्हणजे इतक्या लोकांना मी सॉरी म्हटलंय, ते अवघड गेलंच नाही मला कधीच। सावलीला सॉरी म्हणणं एवढं कसं काय अवघड जाऊ शकतं? काय करू मी? वहिनी, काय करेक्ट वेळेला आली असतो। इकडे बस, इकडे अरे, पटकन बस। मला तुझ्या मदतीची गरज आहे। माझी मदत कशासाठी? तुझ्या आवडत्या व्यक्तीला मला सॉरी म्हणायचं। सावलीला सॉरी म्हणायचंय? कसं ना, आवडत्या व्यक्तीला म्हटल्यावर लगेच सावलीचं नाव आठवलं तुला? नाही अरे, तसं काही नाहीये। ते सोहम आणि बबलू ये मी 2-3दा तिला सॉरी म्हणायला गेलो, पण मला नाही म्हणता आलं सॉरी। सारंग, पण
फक्त सॉरी म्हणून चालेल का? म्हणजे नाही म्हणजे तिला स्पेशल वाटावं असं काहीतरी करायला हवं ना. नाही पण स्पेशल वाटावं म्हणून मला सॉरी म्हणायचं नाही. या घरात तिच्यासोबत जे जे काही घडलं ते वाईट घडलं ना, आणि म्हणून मला सॉरी म्हणायचं आहे तिला. सारंग, इतके दिवस जे घडलं त्यात तिला माणूस म्हणून जी वागणूक मिळायला हवी होती ती नाही मिळाली. मग आता तिला हवं असं काहीतरी करायला हवं ना. कसलं सोपं आहे, इम्पॉर्टंट आहे. वहिनी कसलं भारी सुचलंय तुला. तू रात्री भिजत ठेवलेले बदाम खातेस काय? मेंदू लागतो त्यासाठी, मेंदू. फक्त बदाम खाऊन नाही चालत. मी इतके दिवस तिचा त्रास, तिचं दुःख खूप जवळून बघितलंय. या घरात आल्यापासून मी तिला बघते. सारंग, तिचं जगणं आहे ना खूप वेगळं आहे रे. खूप वेगळी मुलगी आहे ती, इतर मुलींसारखी नाही आहे. असं समज ती खूप स्पेशल आहे आणि म्हणून तिला सॉरी म्हणण्यासाठी काहीतरी वेगळं करायला हवं. तिच्या कलाने विचार करायला हवा. तिच्या कलाने विचार करायला हवा. म्हणजे असं नेमकं नाही सांगता येणार मला, पण तू ना खास तिच्यासाठी वेळ काढून तिला कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जा. तिला ना जाणवायला हवं की तिला खरंच सॉरी फील होते. ठीक आहे, मी तिला सॉरी म्हणेन. स्पेशल सॉरी. चल, तुमची स्पेशल वेळ संपलेली आहे. आता तुम्हाला स्पेशल जा म्हणून नाही सांगणार मी. जा, चला निघा निघा. वहिनी, थँक्यू. इतके दिवस मला हाच सारंग बघायची इच्छा होती, पण तो कुठेतरी हरवला होता आणि आता तो परत आलाय. सारंग, मला तुझं थँक्यू नकोय, फक्त कायम हसाच राहा एवढी इच्छा. तुमचं आसमीवर मनापासून प्रेम होतं आणि आताही आहे. पण म्हणून तिच्यासाठी तुम्ही तुमची अशी अवस्था का करून घेता? सारे बघा, माणसाने दुःख धरून ठेवलं ना की तर ते कधीच कमी होत नाही, उलट ते वाढत जातं. हे सगळं तुम्ही मला स्वीकारावं म्हणून मी नाही बोलते, तर एका आईच्या लाडक्या मुलानं या घराची जबाबदारी ज्या मुलाच्या खांद्यावर आहे त्या मुलानं खंबीरपणे आणि विश्वासानं उभं राहावं म्हणून बोलते. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.